जमुना इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या जे पोकार ग्रुपच्या उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही बांधकाम व्यवसायात आपले संभाव्य भागीदार म्हणून कार्यरत आहोत। एका दशकापेक्षा जास्त काळापासून आम्ही स्टोन क्रशिंगच्या उपक्रमात भारतात अग्रेसर आहोत। ह्यावेळी 40 वर्षांचा आमचा अनुभव, प्रयोगशीलता आणि आजची आधुनिक तंत्रज्ञानाची कला अवगत असल्यामुळे आम्हाला क्रू प्रो या उपक्रमाद्वारे आपली सेवा करण्याची आणखीन एक संधी उपलब्ध होत आहे। क्रू प्रो ही जमुनाची खडकांचे तुकडे करून प्रक्रिया झालेली वाळू आहे। ही महाराष्ट्रातील नाशिक विभागातून दगडांचे उत्खनन करून त्यावर प्रक्रिया करून मिळवलेली आहे। या प्रवासाची सुरुवात आमच्या स्वतःच्या खाणीतून दगड उत्खननाने होते। उत्खनन झाल्यानंतर दगड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यासाठी जॉ क्रशरमध्ये आणले जातात। ह्या ठिकाणी दगडाचे उपयुक्त बारीक आकाराचे तुकडे केले जातात आणि ते हॉरिझॉन्टल शाफ्ट इम्पॅक्ट क्रशर, जे HSI नावाने प्रसिद्ध आहे, त्यामध्ये आणले जातात। येथे दगडाचे आणखी तुकडे केले जातात आणि ते पुढील मशीन VSI व्हर्टिकल शाफ्ट इम्पॅक्ट क्रशरमध्ये आणले जातात। या 3 प्रक्रिया झाल्यानंतर खाणीतील दगडांचे पूर्ण तुकडे केले जातात, परंतु ते मोठ्या खडीच्या रूपात शिल्लक राहतात। म्हणूनच त्यांची प्रत ठरवणे गरजेचे असते। ते काम यांत्रिक स्कॅनरने केले जाते, जे उत्पादनातून 2 प्रकारच्या प्रती वेगळ्या करते। 10 मिलीमीटर ते 30 मिलीमीटर पर्यंतची वाळू आणि 10 मिलीमीटर पेक्षा कमी आकाराची वाळू। मोठ्या तुकड्यांच्या पहिल्या प्रतीला ॲग्रिगेट म्हणतात आणि ती पाठवण्यायोग्य असते, आणि लहान आकारांची प्रत ही क्रू प्रो या प्रक्रियेसाठी पाठवण्यायोग्य असते। बारीक आकाराची ही प्रत पुन्हा VSI प्रक्रियेसाठी पाठवली जाते, जिथे ती आणखी बारीक केली जाते। पुन्हा दळण्याच्या प्रक्रियेमुळे धूळ तयार होते। ही धूळ एका डस्ट कलेक्टरमध्ये गोळा केली जाते आणि ती प्रक्रियेबाहेर फेकली जाते। ही धूळ जर जमली आणि अंतिम उत्पादनात एकत्र झाली तर ती भेसळ ठरते, परंतु क्रू प्रो ही प्रक्रिया तुम्हाला भेसळ मुक्ततेची खात्री देते। म्हणूनच क्रू प्रोला आणखीन एका प्रक्रियेतून जावे लागते। ही प्रक्रिया म्हणजे विरघळणारे सर्व अशुद्ध घटक दूर करणे, म्हणजेच वाळू धुण्याची प्रक्रिया। पाण्याच्या उच्च दबावाखाली वाळू संपूर्णपणे धुतली जाते। हे मशीन 2 प्रक्रिया एकाच वेळी करते: धुणे आणि प्रतवारी करणे। व्हायब्रेटवर आधारित ग्रेडर वाळूचे 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करतो: +75 मायक्रॉन्स ते 2.5 मिलीमीटरची वाळू, जी गिलाव्याची वाळू म्हणून, तर +75 मायक्रॉन्स ते 4.75 मिलीमीटर, जी मिश्रण करण्यासाठीची वाळू म्हणून वापरली जाते। प्रतवारी बरोबरच व्हायब्रेटर उत्पादनाला आणखी बारीक थरांमध्ये धुण्याच्या प्लेटवर पसरवतो, त्यामुळे ही वाळू पूर्ण धुणं शक्य होतं। ह्या प्रक्रियेत अशुद्ध घटक निघून जातात आणि धुतलेली स्वच्छ वाळू पाठवण्यायोग्य बनते। जमुनामध्ये आम्ही संपूर्ण उच्च दर्जावर विश्वास ठेवतो, म्हणूनच आमच्या प्रक्रिया पूर्णतः यांत्रिक आहेत। CDEची हायड्रोसायक्लॉन तंत्रावर आधारित असलेली आयरिश सँड वॉशिंग टेक्नॉलॉजी, जी जागतिक बाजारपेठेत अग्रेसर म्हणून ओळखली जाते, त्याने जमुनाला गिलाव्याची तसेच मिश्रण करण्यासाठीची एकसमान बारीक वाळू तयार करण्यास मदत केली आहे। या सर्व प्रक्रिया आणि उपकरणे आमच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून विद्युत पॅनल रूमद्वारा नियंत्रित केल्या जातात। आमचे अतिकुशल आणि अनुभवी अभियांत्रिक, पर्यवेक्षक व मुकादम हे सातत्याने आमच्या प्रक्रियेवर व उत्पादनावर लक्ष ठेवून असतात आणि तयार होणारे उत्पादन उत्कृष्ट व एकसारख्या आकाराचे बनत असल्याची खात्री करत असतात। वेगळे केलेले आणि प्रतवार लावलेले कॉन्क्रीट आणि प्लास्टर वाळू ही आवश्यकतेनुसार आणि वापराप्रमाणे उघड्या डंपरमधून किंवा स्वच्छ पोत्यात पॅक करून पाठवली जाते। डंपर भरल्यानंतर कामगार वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे डंपरच्या टोकाच्या उंचीपर्यंत त्याची रचना, वाहतुकीच्या दरम्यान जास्त भरल्यामुळे सांडून नुकसान होऊ नये अशा पद्धतीने करतात। त्याचप्रमाणे वे ब्रिजद्वारे जमुनाची अधिकृत वजन पावती प्रत्येक डंपरला जागा सोडण्यापूर्वी दिली जाते। त्याशिवाय प्रत्येक पोत्याचे वजन केले जाते आणि पाठवण्यापूर्वी शिक्का मारला जातो। हे सारे
आम्ही वायद्याप्रमाणे पाठवले याची खात्री करण्यासाठी केले जाते. परंतु जमुनाची जबाबदारी येथेच संपत नाही. आम्ही हरित तत्व प्रणालीवर विश्वास ठेवतो. अशा प्रकारे क्रू प्रो जेव्हा कार्यरत असते तेव्हा आम्ही वाळू धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा वापर पुढच्या उत्पादनासाठी करतो. आता जेव्हा क्रू प्रो आपल्या साईटवर आहे तेव्हा आपण त्यातील फरकाचे मूल्यांकन करू शकता. केवळ गिलाव्यासाठी नव्हे तर मजबूत मिश्रणासाठी सिमेंट व पाण्याची बचत करून क्रू प्रो महत्वाची भूमिका बजावत आहे. समान तुकडे केलेले कण आणि सातत्याची प्रतवारी व पुनर्बांधणी प्रभाव असल्यामुळे मालाचे कमीत कमी नुकसान होऊन बांधकामाचा खर्च कमी होतो आणि प्लास्टरवर प्लेनर फिरवल्यामुळे प्लास्टरला झळाळी प्राप्त होते. त्याचप्रमाणे नदीत काही प्रदूषणकारक घटक म्हणजेच अस्थी व राखेचे अवशेष असतात ज्याचा परिणाम गिलाव्याच्या मजबूतीवर होतो आणि कोणालाही अशा प्रकारचे अवशेष त्या वास्तूमध्ये असलेले आवडणार नाही. शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झालेले आहे की एकसमान तुकडे केलेले वर्तुळाकार कण हे चांगल्या चिवट ताकदीचे असतात, पण असमान तुकडे केलेले कण जे नदीच्या पात्रातून प्राप्त केलेले असतात त्या मानाने एकसमान कण गिलाव्याच्या मिश्रणात चांगले घट्ट बसतात आणि गिलाव्याला मजबूती देतात. सुबक सफाईदारपणा आणि उत्कृष्ट अंतर्गत रचना ही मुलायम झळाळी असणारी व समान गिलावा असणारी असते. शास्त्रीयदृष्ट्या तयार केलेले क्रू प्रो हे तुमच्या योजनांकरिता संपूर्ण वर्षभर स्थिर किमतीत उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या स्पर्धकांवर मात करणं शक्य होईल. आमच्या सरूल व नाशिकमधील सिन्नर मोहू या ठिकाणांचे एकत्रित उत्पादन 300 टन प्रति तास आहे, ज्यामुळे तुम्हाला नियमित पुरवठ्याची खात्री राहील. थोडक्यात क्रू प्रो हे संपूर्ण वर्षभर तुमच्या दर्जेदार प्रकल्पांचे खरेखुरे बांधकाम साथीदार राहतील. या जमुना इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या जे पोकार समूहाच्या क्रू प्रो दर्जेदार वाळू उत्पादनांचा वापर करून आपल्या योजनांना आकार द्या. क्रू प्रो एक असे नाव ज्यावर आपण विश्वास ठेवू शकता.